नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आज अत्यंत महत्त्वाचा मी घटक घेऊन आलोय, अत्यंत महत्त्वपूर्ण विषय घेऊन आलोय. तो विषय म्हणजे महाराष्ट्राचा दादा अजितदादा पवार. महाराष्ट्राचे दादा गेले, पण त्यांचं कार्य अजरामर आहे. याबद्दलच आज मी तुमच्याशी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा फुले, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या महाराष्ट्राला पुरोगामी विचारांचं जे वरदान दिलं, तीच विचारधारा खांद्यावर घेऊन महाराष्ट्राच्या विकासाचं स्वप्न डोळ्यात साठवून अजितदादा पवार यांनी संपूर्ण आयुष्याची पायवाट तुडवली. सामान्यतेतून असामान्यत्वाकडे जाणारा एक कर्तृत्व, कणखरपणा आणि कार्यतत्परतेचा एक प्रेरणादायी जिद्दी प्रवास म्हणजे अजितदादा पवार यांचं जीवनचरित्र. होय मित्रांनो, 1981-82 साली छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून अजितदादांनी आपल्या राजकीय वाटचालीला सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांनी मागं वळून कधीच पाहिलं नाही. 4 दशकाहून अधिक काळ राजकारण, सहकार, अर्थकारण, कृषी, जलसंधारण, क्रीडा अशा विविध क्षेत्रात आपला अमिट ठसा उमटवत ते पुढे जात राहिले. 1 वेळा खासदार, 8 वेळा आमदार आणि महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक 6 वेळा उपमुख्यमंत्री राहण्याचा विक्रम त्यांनी नोंदवला. सरकार आली, सरकार गेली, सरकार आली, सरकार गेली, एक पद नेहमी अजित राहिलं. सरकार आली, सरकार गेली, एक पद नेहमी अजित राहिलं. दादा, तुमच्यामध्ये महाराष्ट्रानं परमनंट उपमुख्यमंत्री पद पाहिलं. तुमच्यामध्ये महाराष्ट्रानं परमनंट उपमुख्यमंत्री पद पाहिलं. अजितदादा पवार यांची ओळख म्हणजे त्वरित निर्णय घेणारा आणि स्पष्ट बोलणारा नेता अशी होती. जे काम होऊ शकतं त्याला ठामपणे हो आणि जे शक्य नाही त्याला स्पष्ट नाही हे सांगण्याचं धाडस अजितदादांकडे होतं. फाईल टेबलवर पडली की त्यावर निर्णय झालाच पाहिजे हा त्यांचा आग्रह असे. म्हणूनच अधिकाऱ्यांशी बोलताना ते विषयाचा पूर्ण अभ्यास करून बसत आणि प्रशासनावरती त्यांचा जबरदस्त वचक निर्माण झाला. पुणे जिल्ह्याच्या विकासाला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली ती शरदचंद्रजी पवार साहेबांमुळे आणि या जिल्ह्याचं नेतृत्व हाती घेतल्यापासून औद्योगिक वसाहती, धरणे, कालवे, शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा जो विकास पॅटर्न त्यांनी तयार केला तो पुढे अजितदादा पवारांच्या हाती आला. गेल्या 40 वर्षात अजितदादांनी त्या कसोटीवर आपण पूर्णपणे उतरल्याचं दाखवून दिलं. राज्य व केंद्र सरकारकडून भरभरून निधी आणून सिंचन, रस्ते, उद्योग, पायाभूत सुविधा यांना चालना दिली. अजितदादा म्हणजे पहाटेपासून कामाला लागणारा नेता. इतर नेते उठण्याआधीच अजितदादांनी अर्धी कामं आटोपलेली असत. सकाळी 7 वाजता उद्घाटन, पाहणी, दौरे आणि सामान्य जनतेला भेट हा त्यांचा रोजचा दिनक्रम होता. बारामती तालुक्याचा अंतर्बाह्य कायापालट करून लोकांचे प्रपंच मोठे केले. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी मॉडेल म्हणावं इतका बारामती तालुका त्यांनी विकसित करून दाखवला. अजितदादा केवळ अनुभवी नेते नव्हते, तर ते संवेदनशील समाज नेतृत्व देखील होते. महिलांना 50% आरक्षण, लाडकी बहीण योजना, संजय गांधी निराधार योजनेचा निधी कधीही कमी पडू न देणं यामागे अर्थमंत्री म्हणून त्यांची ठाम भूमिका होती. दलित, मागास, वंचित घटक यांचे ते आधार होते. महिला, दिव्यांग, गरीब शेतकरी कोणताही माणूस बारामतीला जाऊन त्यांना सहज भेटू शकत होता. राजकारणात असूनही अजितदादा वेगळ्याच मुशीत घडलेलं रसायन होते. टापटीपणा, नीटनेटकेपणा, स्वच्छता हा त्यांचा स्थायीभाव होता. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील उड्डाणपूल चुकीच्या ठिकाणी आहे हे जाहीरपणे सांगून तो पाडून नवा उभारण्याची धमक फक्त अजितदादांकडे होती. त्यांची स्मरणशक्ती विलक्षण होती. जुन्या योजना, निर्णय, संदर्भ ते भाषणात अगदी सहजपणे देत असत.
शिवशाहू फुले आंबेडकर यांची विचारधारा अखेरच्या श्वासापर्यंत जपणारा नेता म्हणजे अजितदादा पवार. अजितदादा पवारांनी राजकारण केलं ते स्वतःच्या अटींवर, पण नेहमी सामान्य माणसाच्या बाजूनं उभं राहून आज महाराष्ट्राचा दादा गेला. आज महाराष्ट्राचा दादा गेला आहे, पण त्यांचं कार्य, त्यांची कार्यपद्धती आणि त्यांची विकास दृष्टी कधीही जाणार नाही. महाराष्ट्राच्या इतिहासाला एक द्रष्टा लोकनेता पाहायला मिळाला. 18 पगड जातीच्या माणसांना बरोबर घेऊन परिवर्तनाच्या वाटेनं विकास साध्य करत चाललेले अजितदादा पवार यांच्याकडे मित्रांनो पाहिलं की पुरोगामी महाराष्ट्राची विचारधारा जपणारे शिवशाहू फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची मला आठवण झाली आणि माझ्या ओठातून आपुसक शब्द बाहेर पडले. राजकारणापलीकडची नाती जपत, राजकारणाच्या पलीकडची नाती जपत अवघं आयुष्य महाराष्ट्रासाठी वाहिलं. राजकारणापलीकडची नाती जपत अवघं आयुष्य महाराष्ट्रासाठी वाहिलं. दादा तुमच्या रूपात महाराष्ट्रानं, दादा तुमच्या रूपात महाराष्ट्रानं घड्याळावर चालणारं नेतृत्व पाहिलं, घड्याळावर चालणारं नेतृत्व पाहिलं. मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटलं ते कमेंट्समध्ये नक्की लिहा. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.